आतापर्यंत काकडीची कोशिंबीर झाली, भाजी झाली, राहिलं थालीपीठ सुद्धा झालं बरं का. पण कधी हा पदार्थ ट्राय केलाय का, जो बनवायला अगदी सोपा आणि सगळ्यात महत्त्वाचं कमीत कमी तेलामध्ये आज आपण बनवलाय. तर सुरुवातीला एक काकडी बारीक अशी किसून घ्यायची. मग एका भांड्यामध्ये 1 वाटी पोहे, त्यामध्ये किसलेली काकडी घालायची. व्यवस्थित मिक्स करायचं. 10 मिनिटं पुरण्यासाठी राहू द्यायचं. 10 मिनिटानंतर पाववाटी बेसन, एक बारीक चिरलेला कांदा, एकच बारीक चिरलेला टोमॅटो, मिरचीचे तुकडे, चिरलेला कढीपत्ता, अर्धा चमचा किसलेला अद्रक, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, चवीपुरतं मीठ, 2 चमचे कोथिंबीर घालायची. पाण्याचा अजिबात वापर न करता एकजीव करून घ्यायचं. आता हाताला तेल पाणी काहीच न लावता दाखवल्याप्रमाणे कटलेट तयार करायचे. काही कटलेट तयार झाल्यावरती पॅनवरती एक पळी तेल गरम केलं, त्यावरती एक एक कटलेट सोडायचे आणि प्रत्येक साइड 2-2 मिनिटं चांगली भाजून घ्यायची. काकडीचे कटलेट आज आपण तयार केले. कधी विचार सुद्धा केला नसेल की आपण काकडीचे मस्त असे पौष्टिक कटलेट करू शकतो. लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्कीच करा. धन्यवाद.